आता आपण ऑप्शन पाहणार आहे ऑटो पेज ब्रेक. हा असा आयकॉन आहे त्याचा आणि हा इझी माय एक्सेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं ऑटो पेज ब्रेक. याचा वापर असा आहे की आता समजा ही एक फाईल आहे, हे स्कूल नेम आहे, इथे स्कूल चेंज झाली, नवीन स्कूल चालू झाली, इथे स्कूल चेंज झाली, नवीन स्कूल चालू झाली. तशी प्रत्येक स्कूल आपल्याला नवीन पेजवर प्रिंट करायची असते. अशा वेळेस आपण पेज ब्रेक देतो. आता मॅन्युअल जर द्यायचं म्हटलं तर आपण इथे क्लिक करतो आणि इन्सर्ट पेज ब्रेकला क्लिक करतो. मॅन्युअलला पुन्हा इथे प्रत्येक शाळेच्या खाली जाऊन तुम्हाला इन्सर्ट पेज ब्रेक करावं लागेल. आता मी याला अंडू करतो आणि आपले फंक्शन वापरून तुम्हाला करून दाखवतो. तुम्हाला काहीच पाहायचं काम नाही, फक्त कॉलम सिलेक्ट करायचा, शाळा कुठे संपली, नवीन शाळा कुठे चालू झाली ते तुम्हाला चेक करायचं काम नाही. फक्त कॉलम सिलेक्ट करा आणि क्लिक करा ऑटो पेज ब्रेकला. याला क्लिक केल्यानंतर लगेच स्वतःहून तो सर्च करेल आणि ऑटोमॅटिक पेज ब्रेक लागतील. हे बघा, इथे स्कूल संपली, नवीन स्कूल चालू झाली, पेज ब्रेक तुम्हाला इथे दिसत असतील सर्वांना. आता ही फाईल छोटी होती, तुम्हाला ही मोठ्या फाईलवर अप्लाय करून दाखवतो. ही एक फाईल आहे, ही खूप मोठी आहे साईजनुसार. याला बघा किती रो आहे, जवळपास 6200 रो आहे. याला एवढी मोठी फाईल आहे. याला पण आपण सेकंदामध्ये पेज ब्रेक अप्लाय करू शकतो. काय करायचं, फक्त कॉलम सिलेक्ट करायचा आणि क्लिक करायचं ऑटो पेज ब्रेक. आता सध्या बघा याला पेज ब्रेक अप्लाय नाही आहे. बघा इथे सिटी संपलेली आहे, नवीन आलेलं नाही आहे. आता मी याला फक्त सिलेक्ट केलं आणि आता क्लिक करतो ऑटो पेज ब्रेकला. हे बघा सेकंदामध्ये काम झालं आपलं. हे बघा इथे सिटी संपली, इथे सिटी संपली, इथे सिटी संपली, ही सिटी संपली. जिथे इथे व्हॅल्यू बदलणार तिथे तिथे ऑटोमॅटिक पेज ब्रेक अप्लाय होणार. आता हे ॲडव्हान्स प्रकारे पण काम करते. कसे, आता ही जी एक फाईल आहे यामध्ये इथे टोटलमध्ये आलेलं आहे. तर आपला जो ऑप्शन जो आहे हा टोटलला स्किप करेल आणि बरोबर टोटलच्या खाली पेज ब्रेक देईल. बघा आता मी हा कॉलम सिलेक्ट करतो, हा कॉलम सिलेक्ट केला आणि क्लिक करतो ऑटो पेज ब्रेकला. बघा त्यांनी टोटल बरोबर वर येऊ दिली आणि टोटलच्या खाली पेज ब्रेक आला. हे बघा इथे, हा इथे आणि इथे, म्हणजे पेज ब्रेक ऑटोमॅटिक सेट होतात. टोटल केलेली असेल तर टोटल ऑटोमॅटिक त्याला अप्लाय होते. आता अजून एक फाईलवर करून दाखवतो मी. ही इथे एक दुसरी फाईल आहे, यामध्ये पण टोटल आहे. याला जर करायचं फक्त मी कॉलम सिलेक्ट करणार, तो टोटलला पण ऑटोमॅटिक घेऊन टाकेल आणि पेज ब्रेक ऑटोमॅटिक अप्लाय होऊन जातील. हे बघा हे टोटल बरोबर वरच्या पेजला आली आणि खाली पेज ब्रेक आला, पुन्हा टोटल आणि पेज ब्रेक. अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. आता हे बघा यात एक छोटा ऑप्शन पुन्हा ॲड करून सांगतो तुम्हाला छोटासा. इथे आपली नंबरिंग जी असते ही 12 नंतर आता इथं 13 आलेलं आहे. नवीन पेजवर गेला आपल्याला समजा 1 नंबरपासून पुन्हा स्टार्ट करायचं असेल तर आपण काय करणार, दोन्ही कॉलम सिलेक्ट करणार आहे आणि क्लिक करणार 1 2 3 ऑन राईट व्हॅल्यू. म्हणजे राईट व्हॅल्यू जेव्हा बदलेल तेव्हा टोटल नंबरिंग ऑटोमॅटिक बदलेल. हे बघा इथे क्लिक केलं आणि हे बघा नंबरिंग बदलली. इथे 1 पासून पुन्हा चालू झालं, 1 पासून पुन्हा चालू झालं. हे बघा या सीटवर दाखवतो मी. इथे बघा 1 2 3 8 आणि 9 पासून पुन्हा चालू झालं आणि कंटिन्यू नंबरिंग आहे. मी फक्त 2 कॉलम सिलेक्ट करणार आहे. हे कॉलम सिलेक्ट झाले आणि मी क्लिक करणार 1 2 3 ऑन राईट व्हॅल्यू. याला क्लिक केलं आणि बघा ऑटोमॅटिक नंबरिंग प्रत्येक पेजला 1 पासून स्टार्ट होईल.